नमस्कार. एकदा फार श्रीमंत उद्योगपती आपल्या मर्सिडीज गाडीमधून फिरायला निघाला होता. गाडीमध्ये बसल्यानंतर त्याने आपल्या गाडीतील टेप चालू केले. टेप लावल्यानंतर तिथे कीर्तन सुरू होतं. ते कीर्तन सांगणारे महाराज म्हणत होते की मनुष्य कितीही श्रीमंत असला, त्याच्याकडे कितीही पैसा असला, तरी तो मरणानंतर वर घेऊन जाऊ शकत नाही. हे त्या उद्योगपतीने ऐकल्यानंतर तो थोडासा नाराज झाला. तो घरी आला, विचार केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सभेसाठी बोलावलं. त्यांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना आवाहन केलं की माझ्याकडे जो एवढा पैसा आहे, मी माझ्या मेल्यानंतर माझा पैसा, माझी संपत्ती वर कशी घेऊन जाऊ शकतो, हे जो कोणी मला सांगेल त्याला 10 कोटीचं बक्षीस मी देईन. आणि तो उद्योगपती तिथून निघून जातो. थोड्या दिवसानंतर कोणीही त्याचं उत्तर देत नाहीये. त्यानंतर पुन्हा तो एक सभा बोलवतो आणि त्या सभेमध्ये पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की माझी सर्व संपत्ती, माझा पैसा मी मेल्यानंतर वर घेऊन जाण्याचा जो मला कोणी उपाय सांगेल त्याला मी 20 कोटी रुपये देईन. पुन्हा 8-10 दिवस जातात, कोणीही त्याचं उत्तर देत नाही. पुन्हा तो सभा बोलवतो, पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की माझी संपत्ती, माझा पैसा जो कोणी मला वर नेण्याचा उपाय देईल त्याला मी 30 कोटी रुपये देईन. तेव्हा त्यातील एक व्यक्ती हात वरती करतो आणि म्हणतो, मी तुम्हाला उपाय सांगतो. उद्योगपती खुश झाला, म्हणाला, बोल, तू मला कोणता उपाय देतो ते सांग. ती व्यक्ती म्हणते, सर, तुम्ही अमेरिकेला गेला होतात का? ते म्हणाले, हो. तुम्ही अमेरिकेला जाण्यापूर्वी काय केलं? तर ते म्हणाले, मी पासपोर्ट काढला, मी विजा काढला, नंतर अमेरिकेला जाण्यासाठी, तिथे खर्च करण्यासाठी जे चलन हवं होतं, मी भारतीय चलनाचं त्या चलनामध्ये रूपांतर केलं आणि मी अमेरिकेला गेलो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, सर, बरोबर आहे. पुन्हा म्हणतो ती व्यक्ती की तुम्ही रशियाला गेला होतात का? तेव्हा उद्योगपती म्हणतो, हो, मी रशियाला सुद्धा गेलो होतो. रशियाला सुद्धा जाताना मी माझं पासपोर्ट, विजा काढला आणि तिथे लागणारं चलन, त्याचं भारतीय चलनाचं त्या चलनामध्ये रूपांतर केलं आणि मी रशियाला गेलो. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, सर, हेही बरोबर आहे. आता तुम्हाला वर जायचं आहे किंवा मेल्यानंतर तुम्हाला वर जाताना तिथेही चलन लागतं. ते चलन म्हणजे तुम्ही गोरगरिबांची सेवा केली का? तुम्ही भक्ती केली का? तुम्ही अन्नदान केलं का? तुम्ही गरिबांना मदत केली का? तुम्ही समाजाची सेवा केली का? तुमची संपत्ती लोकांसाठी सुद्धा उपयोगाला आणली का? हे सर्व चलन तिथे चालतं. त्यामुळे वर जाताना तिथे जे आपल्याला विजा किंवा पासपोर्ट हे देव तर देतोच, पण चलन मात्र आपल्याला बनवावं लागतं. आणि ते चलन म्हणजे तुमची जेवढीही संपत्ती आहे, जेवढाही पैसा आहे, त्याच्यातला काही संपत्ती, काही पैसा तुम्ही या सर्व मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं तर तुम्हाला हेच चलन वर घेऊन जाता येईल. सांगायचं तात्पर्य असं आहे की कितीही श्रीमंत किंवा काही लोकांकडे मुबलक प्रमाणात जर पैसा असेल तर त्यांनी अन्नदान, गरिबांची सेवा, धर्मसेवा, धार्मिक सेवा, देवाची पूजा, समाजाची सेवा यासाठी आपल्या संपत्तीची काही वाटा खर्च केला तर त्याला सुद्धा हे सर्व मेल्यानंतर वर घेऊन जाता येईल. धन्यवाद.